आज मी अतिशय सोप्या पद्धतीने कारलं बनवणार आहे. अजिबात कडू न होणारं असं हे कारलं तुम्ही नक्की बनवून पहा. तर इथे पॅनमध्ये तेल टाकलं आहे. या कारल्यामध्ये म्हणजे कारल्याच्या अशा चकत्या करून घेतल्या आहे, बारीक फोडी करून घेतल्या आहे. त्यामध्ये मीठ टाकून फक्त आपल्याला यामधलं थोडंसं पाणी काढून म्हणजे पिळून काढायचं आहे. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पाणी काढल्यामुळे कारले अजिबात कडू लागत नाहीत. आता हे कारले आपण गरम झालेल्या तेलावरती छान अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपण कांदा, लसूण, मसाले अजिबात वापरणार नाही आहोत. तरीसुद्धा अप्रतिम असं हे कारलं लागतं. प्रवासात देखील तुम्ही नेऊ शकता किंवा म्हणजे साईड डिश म्हणून सुद्धा हे खाऊ शकता. तर खूप छान लागते. आता हे फ्राय झालेले कारले आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. जे थोडेसे फ्राय करायचे राहिले आहेत त्या फोडी आपण या तेलामध्ये अशा उलटसुलट करून तळून घेणार आहोत. म्हणजे सर्व कारले एकसारखे तळून घ्यायचे. कुठेही आपल्याला कच्चे कारले ठेवायचे नाही किंवा जास्तही तळून घ्यायचे नाही. तर असे हे सर्व जे मी पाव किलो कारले घेतले होते ते तळून झालेले आहेत. आता यावरती आपण हळद पावडर आणि लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ टाकणार आहोत. कारण मीठ आपण आधीसुद्धा भरपूर टाकलेलं आहे. त्यामुळे थोडंसंच टाका, नाही तर कारले कडू म्हणजे खारट लागू शकतात. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे आणि कुरकुरीत कारले तयार झाले. भेटू पुन्हा.